students. Actually, we have seen up to the enzymes in our class. From today, we are going to learn about the nucleic acid, and in 1 or 2 days, we will complete with this chapter. Okay, so let's see what are nucleic acids. Everybody have some idea about this, right? That what are actually the nucleic acids. So there are two types of nucleic acids, that is a ribonucleic acid and then a deoxyribonucleic acid. Ribonucleic acid, it means that is RNA, and the deoxyribonucleic acid means DNA. Everybody have some idea about this. What we should know about this, that RNA, it is present in cytoplasm of the cell, which is the liquid part or the fluid part of the cell, and DNA, it is present in nuclei of living cell. Okay, then we also know that this RNA and DNA have the function of, it carries the genetic information from one cell to another cell, right? So this is actually, and this part is actually under the biology. Here we are actually going to see its structural aspect, right? So actually see structural aspects of nucleic acid. So what are actually nucleic acids are? So these are repeating monomers called nucleotide. What are we saying this? Repeating monomers. Now you have also this idea what is meant by monomer, and if the monomer gets repeated, it means it will become the polymer, right? Now what it is saying here, that it is repeating monomer. Repeating monomer called as nucleotide. Nucleotide चे काय आहे ते मोनोमर्स आहेत. रिपीटिंग एक मोनोमर, दुसरा मोनोमर, तिसरा मोनोमर, असे कुठले मोनोमर रिपीट होऊन राहिले त्यांना आपण नाव काय दिलं, दॅट इज न्यूक्लियोटाइड. मीन्स न्यूक्लियोटाइड, 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 बरोबर. सो इन शॉर्ट वी कॅन से देम ॲज पॉलिन्यूक्लियोटाइड, बरोबर. ह्यांनाच आपण काय म्हणू शकतो की न्यूक्लिक ऍसिड म्हणजे काय आहे, तर दे आर ऍक्च्युली पॉलिन्यूक्लियोटाइड किंवा चेन आहे. कशाची चेन आहे, तर न्यूक्लियोटाइडची चेन आहे, राईट. मग आता द फर्स्ट और फोरमोस्ट क्वेश्चन काय असेल आपल्या समोर, की व्हॉट आर न्यूक्लियोटाइड्स, राईट. Okay, so let's see. Okay, nucleotide means what? So it basically consists of कुठले कुठले parts असतात nucleotide मध्ये, तर monosaccharide. Everybody now knows that what is a monosaccharide. So monosaccharide, what is meant by saccharide? It is a type of sugar, right? In carbohydrates we have seen this. So first is monosaccharide, then it consists of base and a phosphate group. Okay, so monosaccharide मध्ये कुठली शुगर आहे, तर इट इज पेंटोज शुगर. आणि पेंटोज शुगर मध्ये पण तिचं नाव काय आहे, तर इट इज रायबोज. म्हणूनच आपण त्याला काय म्हणून रायबोन्यूक्लिक ऍसिड और डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. म्हणजे की जी शुगर आहे ती कुठली शुगर आहे, रायबोज शुगर आहे. ती किती कार्बन्सची आहे किंवा तिची जी चेन आहे टोटल, ती चेन कितीची आहे, तर इट इज 5 मेंबर. म्हणून आपण काय म्हणतात त्याला, इट इज पेंटोज शुगर. बेस आहे, जो बेस आहे तो कसा आहे, तर इट इज नायट्रोजन कंटेनिंग बेस. हे यातलं महत्वाचं आहे. आणि त्याला काय अटॅच असणार आहे, फॉस्फेट ग्रुप. समजलं. मग काय होतं न्यूक्लियोटाइड, सो मोनोसॅकराइड असतो, त्याला अटॅच काय असणार आहे, बेस असणार आहे. अगेन त्या मोनोसॅकराइडला काय अटॅच असणार आहे, फॉस्फेट ग्रुप. हे एवढं म्हणजेच काय होतं तुमचा न्यूक्लियोटाइड, आणि या न्यूक्लियोटाइडची चेन म्हणजेच काय आहे, तुमचा न्यूक्लिक ऍसिड. बरोबर, इथपर्यंत आलं सर्वांच्या लक्षात. यानंतर आता आपल्याला एक पॉइंट आहे की नेमकं ह्या दोघांमध्ये म्हणजे की आरएनए मध्ये विच इज ऑल्सो न्यूक्लिक ऍसिड आणि डीएनए विच इज ऑल्सो न्यूक्लिक ऍसिड, आरएनए आणि डीएनए मध्ये नेमका काय फरक असतो. नावातच आपल्याला समजतो, एक आहे रायबो आणि दुसरा आहे डीऑक्सिरायबो. सो डीऑक्सिरायबो मध्ये म्हणजे नेमकं काय होतं, तर आपण पहिले तर आधी आपण बघूयात की त्याचं स्ट्रक्चर कसं असते, बरोबर. सो लेट्स मूव्ह ऑन टू द स्ट्रक्चर. रायबोज शुगर काय असते आधी आपण ते पाहूया, म्हणजे त्यावरून लक्षात येईल की डीएनए मध्ये आणि आरएनए मध्ये काय नेमका फरक असतो. ओके,
आधी मी स्ट्रक्चर काढून दाखवत आहे तुम्हाला डी रायबोजचं, बरोबर. आणि मग त्या डी रायबोज वरून आपण स्ट्रक्चर डिराईव्ह करणार आहोत डी ऑक्सी रायबोजचं. ओके, बघा काय सांगितलं मी तुम्हाला की ही कशी शुगर आहे, इट इज अ पेंटोज शुगर, बरोबर. जे 5 मेंबर रिंग असणार आहे बघा, 1 2 3 4 5 5 मेंबर रिंग आहे, पेंटोज शुगर आहे. यामध्ये हा जो पहिला कार्बन आहे त्याला वरती आहे OH, खाली आहे H, सेकंड कार्बन, थर्ड आणि हा फोर्थ. इथे आहे OH OH, इथे असेल HH, इथे आहे इथे H, आणि इथे या फोर्थ कार्बनलाच अटॅच आहे तुमचा फिफ्थ कार्बन, दॅट इज CH2OH. ओके, हे कशाचं स्ट्रक्चर आहे, डी रायबोजचं. यावरून बघा, दिस इज द फर्स्ट नंबर, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. 5 कार्बनची पण चेन कितीची आहे तर 5, त्याच्यामध्ये फक्त 4 कार्बन्स आहेत. ओके, हे काय झालं, दिस इज डी रायबोज. आपल्याला काय बघायचं आहे, कशामध्ये येतं हे, RNA मध्ये, म्हणजे अशा टाईपची कुठली तरी शुगर आहे, मोनोसॅकराइड जे आपण म्हटलं ते. आता आपल्याला बघायचं आहे डी ऑक्सी रायबो. सो बघा सेम, फक्त त्यामध्ये काय येणार नाही तर ऑक्सी ग्रुप जो आहे तो DNA मध्ये अब्सेंट असतो, म्हणूनच आपण त्याला काय म्हटलं, इट इज डी ऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. बघा मग कसं, बरोबर. इथे आहे OH, इथे असेल H. सेकंड पोझिशन मध्ये रायबोज मध्ये इथे OH आहे, DNA मध्ये जो तुमचा रायबोज आहे तर हे इथे तो OH जो ग्रुप आहे तो इथे प्रेझेंट नाही, तो कसा आहे, अब्सेंट आहे. म्हणजे इथे पण इन हायड्रोजन, इथे पण इन हायड्रोजन. थर्ड पोझिशन वरती OH H, इथे सारखंच असेल, दॅट इज CH2OH. बर, मग आता याचं आपण नाव कसं लिहू शकतो, दॅट इज 2 देन डी ऑक्सी. का बरं, बघा आहे फर्स्ट सेकंड पोझिशनला नाही आहे म्हणून 2 डी ऑक्सी डी रायबोज. सो असा आहे फरक कशामध्ये, डीएनएच्या शुगरमध्ये आणि RNAच्या शुगरमध्ये. डीएनए मध्ये जी शुगर आहे इट इज डी रायबोज, सॉरी RNA मध्ये जी शुगर आहे ती आहे डी रायबोज, आणि डीएनए मध्ये जी शुगर आहे ती आहे 2 डी ऑक्सी डी रायबोज, बरोबर. सेकंड पोझिशनला इथे जसा OH आहे तसं इथे OH आहे का, नाही, म्हणूनच आपण त्याला काय म्हटलं, इट इज 2 डी ऑक्सी. ओके, यानंतर आहे बघा तुम्हाला मेन पॉइंट. ओके, हे आपण कशाबद्दल बोललो, शुगर बद्दल. आता आपल्याला बोलायचं आहे किंवा बघायचं आहे की कुठल्या प्रकारचे नायट्रोजनस बेसिस प्रेझेंट आहे, बरोबर. आपण काय म्हटलं होतं, न्यूक्लियोटाइड मध्ये काय काय असतं, मोनोसॅकराइड असतं, त्यानंतर असा बेस असतो की ज्यामध्ये काय आहे, नायट्रोजन आहे, इट मीन्स नायट्रोजन कंटेनिंग बेसिस, आणि थर्ड आहे फॉस्फेट ग्रुप. त्या पूर्ण स्ट्रक्चरला आपण काय म्हटलं होतं, न्यूक्लियोटाइड. त्यामध्ये आपण शुगर बघितली कुठल्या प्रकारची येते. आता आपल्याला बघायचं आहे की नायट्रोजनस बेसिस कुठले आहेत तर. सो लेट्स मूव्ह ऑन टू दॅट. नायट्रोजनस बेसिस आहेत म्हणजेच काय की आपण बघितलं होतं अमाइन्स मध्ये की ज्यामध्ये नायट्रोजन येतं त्याला बेसिक कॅरेक्टर येतं, बरोबर. का बरं येतं बेसिक कॅरेक्टर तेही बघितलं होतं. त्यावरती काय प्रेझेंट असते, लोन पेअर प्रेझेंट आहे. ओके, सो कशाबद्दल बघायचं आहे आपल्याला, नायट्रोजन कंटेनिंग बेसिस. बर, यामध्ये दोन प्रकारचे मेनली बेसिस आहेत, ते आहेत बघा प्युरिन आणि एक आहे पिरिमिडिन. या प्युरिन आणि पिरिमिडिन पासून जे बेसिस आहे ते डिराईव्ह केलेले आहे. सो प्युरिन पासून दोन प्रकारचे बेसिस जे आहेत ते डिराईव्ह केलेले आहेत, ते आहेत ॲडेनाइन आणि दुसरा आहे बघा ग्वानिन. पिरिमिडिन पासून तीन प्रकारचे बेसिस आहेत जे डिराईव्ह केलेले आहेत, त्यापैकी पहिला आहे सायटोसिन, त्यानंतर आहे थायमिन आणि एक आहे युरॅसिल.
बरं, यात एक लक्षात ठेवायचं की थायमिन जो नायट्रोजनस बेस आहे हा फक्त डीएनए मध्ये प्रेझेंट असतो, प्रेझेंट ओनली इन डीएनए. आणि जो युरॅसिल आहे हा कशामध्ये प्रेझेंट असतो तर आरएनए मध्ये. म्हणजेच की थायमिन हा तुम्हाला आरएनए मध्ये दिसणार नाही आणि युरॅसिल हा कधी तुम्हाला डीएनए मध्ये दिसणार नाही. बरोबर. आता ह्या प्युरिन आणि पिरिमिडिन पासून हे बेसिस काय झालेले डिराईव्ह झालेले आहे. तर आपल्याला बेसिक स्ट्रक्चर कशाचं माहिती पाहिजे, प्युरिनचं आणि पिरिमिडिनचं. ठीक आहे, मग आपण बघूयात की प्युरिन कसा असतो. सो प्युरिन जे आहेत, प्युरिन जे आहेत ऍक्च्युली ते आहेत बघा डबल रिंग कंपाऊंड्स. प्युरिन कसे आहे डबल रिंग आणि पिरिमिडिन कसे आहेत तर सिंगल रिंग कंपाऊंड. ओके, प्युरिनची बघा रिंग नेमकी कशी आहे, कशी आहे ती डबल रिंग आहे बघा. इथे आहे नायट्रोजन. ओके, दिसते किती रिंग आहेत ह्या टोटल 2 रिंग्स आहेत. सो इट इज डबल रिंग. आता ह्यासारखेच याच्यापासूनच काय बनवलेलं आपण ह्या प्युरिन पासूनच काय बनवलेलं आहे ॲडेनाइन आणि ग्वानिन. तर ॲडेनाइन आणि ग्वानिनचे जे स्ट्रक्चर आहे ते कोणाला रिझेंबल करतील ह्या डबल रिंग स्ट्रक्चरला. आता बघ काय आहे हे, दिस इज प्युरिन. यानंतर बघायचं आहे आपल्याला की पिरिमिडिनचं स्ट्रक्चर कसं असतं. सो पिरिमिडिन कसं आहे, इट इज अ सिंगल रिंग. सो बघा पिरिमिडिन आहे, सिंपल आहे पिरिमिडिन. हे झालं तुमची पिरिमिडिन. ह्या पिरिमिडिन पासून काय काय डिराईव्ह केलेलं आहे, सायटोसिन, थायमिन आणि युरॅसिल. प्युरिन पासून काय काय डिराईव्ह केलेलं आहे तर ॲडेनाइन आणि ग्वानिन. प्युरिन कशी आहे, इट इज डबल रिंग. पिरिमिडिन कसं आहे सिंगल रिंग. बरोबर. कसे बेसिस आहेत हे तर इट इज नायट्रोजन कंटेन. दिसते याच्यामध्ये सर्वांना नायट्रोजन. सो दीज बेसिस आर कॉल्ड ॲज नायट्रोजन कंटेनिंग बेसिस. बरोबर. ठीक आहे, मग काय काय बघितलं आपण तर शुगर बघितली, दॅट इज रायबोज. त्यामध्ये डी रायबोज बघितलं, देन 2 डिऑक्सी रायबोज बघितली. देन बघितले नायट्रोजन कंटेनिंग बेसिस कुठले आहे तर तुम्हाला बेसिसचे नावं माहिती पाहिजे, दॅट इज ॲडेनाइन, ग्वानिन, देन सायटोसिन, थायमिन आणि युरॅसिल. बरोबर. शॉर्ट फॉर्म जर लक्षात ठेवायचं झालं तर कसं ठेवायचं, ए जी. बघा हे काय आहे ए जी आणि हे काय येतं टी सी. सो ए जी टी सी और ए जी टेक केअर. बरोबर. आणि युरॅसिल तुम्हाला तसंच लक्षात ठेवावं लागेल, काय आहे ॲडेनाइन, ग्वानिन, सायटोसिन अँड थायमिन. ओके, आता न्यूक्लियोटाइड बद्दल तुम्ही समजले. न्यूक्लियोटाइड मधला आता एकच राहिला, तो आहे फॉस्फेट ग्रुप. त्याआधी एक आपल्याला टर्म लर्न करायची आहे, ती आहे बघा न्यूक्लियोसाइड. काय कुठली टर्म येते न्यूक्लियोसाइड. न्यूक्लियोटाइड बघितलं. आता यानंतर आहे एक नवीन टर्म, दॅट इज न्यूक्लियोसाइड. ओके, बघा आपण काय बघितलं, तुम्हाला आता काय काय माहिती आहे, शुगर, त्यानंतर नायट्रोजनस बेसिस आणि फॉस्फेट. तर यामध्ये जी शुगर आहे, शुगर प्लस या शुगरला अटॅच काय असणार आहे नायट्रोजनस बेसिस. बरोबर. बघा
ही अशी तुमची काय असते, शुगर असते. ह्या शुगरचा जो फर्स्ट ॲनोमेरिक कार्बन आहे, आपण मग म्हटलं होतं, हा जो फर्स्ट कार्बन असतो, ह्या कार्बनला आपण कुठला कार्बन म्हटलं होतं, इट इज ॲनोमेरिक कार्बन. तर फर्स्ट ॲनोमेरिक कार्बनला काय अटॅच असणार आहे, तर नायट्रोजनस बेस, बरोबर. सो हे इतकं जे स्ट्रक्चर आहे दॅट इज नायट्रोजनस बेस अटॅच विथ दी ॲनोमेरिक कार्बन ऑफ द शुगर, ह्यालाच आपण काय म्हणतो, इट इज नथिंग बट द न्यूक्लिओसाइड. आलं लक्षात. शुगर, कुठली शुगर आहे ही, पेंटोज. पेंटोज मध्ये पण कुठली येते, तर रायबोज शुगर. या रायबोज शुगर मध्ये दिस इज द फर्स्ट कार्बन. हा फर्स्ट कार्बन जो आहे, त्या फर्स्ट कार्बन दॅट इज, त्यालाच आपण काय म्हणतो, ॲनोमेरिक कार्बन. त्या ॲनोमेरिक कार्बनला काय अटॅच आहे, नायट्रोजनस बेसिस, आणि हे एवढं जे स्ट्रक्चर आहे त्यालाच काय म्हणायचं आहे, न्यूक्लिओसाइड. बर, आता फॉर एक्झाम्पल आपण एखादा नायट्रोजनस बेस एखादा इथे जर नायट्रोजनस बेस लागलेला असेल, ठीक आहे, मग त्या नायट्रोजनस बेसला हा असा कुठला नायट्रोजनस बेस इथे अटॅच असेल, मग ह्याच्यामध्ये पण आपण त्याला नंबरिंग देऊ. फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 4 5 आणि 6, आणि ह्यात पण आपण मग अशीच नंबरिंग देऊ शकू का, नाही. म्हणजे काय होणार, दोन्हीकडे पण आपण सारखं जर दिलं 1 2 3 4 5 6 तर ते कन्फ्युज होऊन जाईल. म्हणून मग आपण जी शुगरची नंबरिंग असते ती आपण जस्ट 1 न दाखवता आपण कशी दाखवतो, तर प्राईम नंबर्सनी. म्हणजे की प्राईम नंबर्सनी म्हटल्यापेक्षा 1 आणि त्याला आपण एक वरती डॅश दाखवतो, त्याला आपण प्राईम म्हणतो. सो ही जी फर्स्ट पोझिशन आहे त्याला आपण म्हणणार आहोत 1 प्राईम. दिस इज सेकंड, दॅट इज 2 प्राईम. ही असेल 3 प्राईम. ही आहे 4 प्राईम आणि ही असेल 5 प्राईम. लक्षात आलं आपण का बरं असे केलं, 1 प्राईम, कारण की बघा नायट्रोजनस बेसिस आहे, त्याच्यामध्ये पण नंबरिंग असेल, त्याला पण आपण नंबरिंग करू 1 2 3 4 5 6. मग त्याची नंबरिंग आणि ह्या शुगरची नंबरिंग ह्यामध्ये काहीच कन्फ्युजन असायला नको. दॅट्स वाय जी पेंटोज जी शुगर आहे त्यामध्ये आपण नंबरिंग करताना 1 2 3 4 5 आहे, त्यांनाच काय दाखवतो, डॅश दाखवतो. त्या डॅशला आपण काय म्हणणार आहोत, प्राईम. सो हा ऑक्सिजन, ह्या ऑक्सिजनच्या लगेच बाजूला जो कार्बन राहिलो